नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत मैपतच्या सांगण्यावरून मैपतच्या गुंडांनी आश्रम पाडायला आता सुरुवात केलेली असते। हळूहळू आता ते आश्रमाच्या भिंती पाडू लागतात। बुलडोझर जसा जसा एका भिंतीला हात घालत असतो, एक एक भिंत पाडत असतो, त्याप्रमाणे सायलीची स्वप्न सुद्धा खाली कोसळत असतात। ज्या आश्रमात ती लहानची मोठी झालेली असते तो आश्रम तिच्या डोळ्यांसमोर खाली पडतोय हे काय ती पचवू शकत नसते। सायली अगदी कोसळलेली असते। बरं, यावेळी तिला सावरण्यासाठी तिथे अर्जुनही नसतो, कारण अर्जुन इतर वेळी सायलीला खूप चांगल्या पद्धतीने समजून घेत असतो, सांभाळून घेत असतो, परंतु आज तिच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी अर्जुनही नाहीये, म्हणून तिला अजूनच वाईट वाटत असतं। सायली अगदी खाली बसून मोठमोठ्याने रडत असते। तिच्या डोळ्यांनी तो आश्रम पडताना ती बघत असते आणि फक्त तो आश्रम तिला पडताना दिसत नसतो, तर लहान मुलांची असलेली आशा, लहान मुलांचे असलेले स्वप्न हे तिला पडताना दिसत असतात। आश्रम नसून ते एक घर आहे आणि कित्येकांचं घर जातंय, कित्येकांचं हक्काचं घर खाली पडतंय हे तिला दिसत असतं। त्याप्रमाणे जेव्हा तिला घर नव्हतं, जेव्हा ती अनाथ म्हणून संबोधली गेली होती, तेव्हा मात्र तिला आश्रमाने आधार दिला होता, मधुभाऊंनी आधार दिला होता, परंतु आज तोच आश्रम मात्र खाली पडताना बघून सायलीला खूप वाईट वाटत असतं। मधुभाऊ जेव्हा जेलमधून पुन्हा सुटतील तेव्हा पुन्हा एकदा सर्वजण एकत्र येऊन आपण आश्रमामध्ये अगदी आनंदाने राहू हे फक्त एकमेव स्वप्न घेऊन सायली फक्त या आशेवर दिवस काढत असते आणि या आशेवर जगत असते। परंतु आज मात्र तिच्या स्वप्नांचा चकनाचूर होत असतो आणि तिच्या डोळ्यांनी ती तो आश्रम पडताना बघत असते। तिला जे काही गोष्टी शक्य असतात त्या सगळ्या तिने केलेल्या असतात, परंतु शेवटी तिच्या हातात काहीच उरलेलं नसतं। त्यामुळे अगदी मैपतच्या पाया सुद्धा पडत असते। मैपतला ती गयावया करत असते की आमचा आश्रम पाडू नका, आमचा आश्रम पाडू नका, तरी सुद्धा मैपतला मात्र त्यांची दया आलेली नसते। कुसुमताईला सुद्धा खूप वाईट वाटत असतं। तिला सायलीला सावरावं की स्वतःला सावरावं हेच कळत नसतं। दोघीही मात्र मोठमोठ्याने रडत असतात, तर मैपत आणि साक्षी मात्र त्या दोघींची गंमत बघत असतात आणि कशा प्रकारे यांनी एवढं सगळं केलं, एवढ्या कोर्ट कचेऱ्या केल्या, परंतु निकाल मात्र आपल्याच बाजूने लागला आणि यांना शेवटी पस्तावण्याचीच वेळ आली। त्यामुळे मैपत आणि साक्षी मात्र त्यांचं सेलिब्रेशन करत असतात, मोठमोठ्याने हसत काय असतात। बुलडोझरचं काम आता झालेलं असतं, तर आता जे काही कामगार असतात त्या कामगारांनी आश्रम आता फोडायला सुरुवात केलेली असते, पाडायला सुरुवात केलेली असते। कुसुमताई सायलीला म्हणतात की सायली, अगं सगळं संपलं ग आता, ज्या गोष्टीची भीती वाटत होती ना, नेमकी तीच गोष्ट आता घडते ग। चल तू आत्ताच्या आत्ता आपण इथून निघून जाऊयात, पुढे जे काही घडणार आहे ते बघण्याची हिंमत माझ्यामध्ये अजिबात नाहीये ग सायली। सायलीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं, ते सगळं तिला बघवत नसतं, परंतु ती रियालिटी ॲक्सेप्ट करण्यासाठी ती हे सर्व बघत असते। सायली कुसुमताईला म्हणत असते की कुसुमताई, अगं मला काय वाटतंय मी तुला काय सांगू, आणि आता आपण मधुभाऊंना काय उत्तर द्यायचं ग, मी मधुभाऊंना काय उत्तर देऊ आता। मधुभाऊंना मी प्रॉमिस केलं होतं की मी त्यांच्या आश्रमाला एक धक्काही लावू देणार नाही, आश्रमाची एक विटही हल्ली जाणार नाही, आणि इथे मात्र काय होतंय, इथे आपल्या डोळ्यांसमोर हा आश्रम पाडला जातोय। आता ही गोष्ट जेव्हा मी मधुभाऊंना सांगेल तेव्हा मधुभाऊ तर कोसळतीलच ग, जिवंतपणे मरण आल्यासारख्या यातना ते भोगतील ग। मला सांग ना की मधुभाऊंना आता मी काय उत्तर देऊ। त्यावेळी मैपत म्हणतो की अरे उत्तर कशाला देताय तुम्ही, एक काम करा, पेढा द्या तुम्ही त्यांना। मैपत आता त्याच्या माणसाला पेढे घेऊन बोलवतो, त्याचा माणूस आता मैपतच्या हातात पेढे देतो आणि मग तो पेढ्याचा बॉक्स आता मैपत सायलीला दाखवत असतो आणि म्हणत असतो की घ्या घ्या पेढे घ्या आणि तुमच्या मधुभाऊंना हे पेढे द्या, काही करू नका, फक्त पेढे द्या मधुभाऊंना, असं म्हणत मुद्दामच आता सायलीला चिडवत असतो। सायलीच्या त्या परिस्थितीचा फायदा घेत असतो आणि त्या परिस्थितीवर तो हसत असतो। मैपत सायलीला म्हणतो की हो, तुमच्या मधुभाऊंना तुम्ही आनंदाची बातमी द्या आणि त्यांना सांगा की तुमच्या आता आश्रमशाळेच्या जागी आपल्याला फक्त आणि फक्त दगडधोंडेच बघायला मिळणार। अहो मॅडम, पेढे तर घ्या, असं तो सायलीला म्हणत असतो। सायलीला मैपतचा खूप राग येत असतो, परंतु शेवटी ती काय करणार, आता सायली उभी राहते। साक्षी सायलीला म्हणते की सायली, तुझ्यासाठी ना मी एक ऑफर ठेवते, म्हणजे जेव्हा कधी तू आणि अर्जुन आमच्या रिसॉर्टवर याल ना, आणि तुला माहिती आहे का, जेव्हा तुम्ही दोघं जण आमच्या रिसॉर्टवर जेव्हा याल ना, तेव्हा माझं एक खास इन्व्हिटेशन आहे एका खास व्यक्तीसाठी। तुला माहिती आहे तो व्यक्ती कोण आहे? चैतन्य। येताना चैतन्याला सुद्धा घेऊन या आणि त्याला सुद्धा मी ती स्पेशल ऑफर देणार आहे। मैपत साक्षीला म्हणतो की काय ग साक्षी, तू विसरलीस का, आणि मधुभाऊ कुठे राहिले, त्यांना कोण घेऊन येणार? तेव्हा साक्षी म्हणते की हो हो, ते तर विसरलेच मी। मैपत म्हणतो की नाही नाही, पण त्यांना कसं घेऊन येणार ना,
शेवटी आता ते जेलात आहेत ना, आपण त्यांना कसं बाबा घेऊन येणार? ज्याचं त्याचं नशीब, ज्याला त्याला जिथं तिथं जावंच लागतं, भोगावंच लागतं. जाऊ दे, आपण काय करणार त्याला. मुद्दामच मैपत आणि साक्षी अशा पद्धतीने बोलत असतात कारण सायली रडत असते. मैपत सायली पुढे पुन्हा एकदा पेड्याचा बॉक्स पुढे करतो आणि म्हणतो की अहो अहो घ्या तुम्ही, नका काळजी करू सगळ्या गोष्टींची. आता आमचं रिसॉर्ट इथे उभं राहणार आहे ना, निदान त्या आनंदामध्ये तरी पेढे खा आणि तुमचं तोंड गोड करा. अहो तुम्ही घ्या ना. म्हणजे नाही कसं आहे की तुमचा आश्रम जमीनदोस्त झालाय, म्हणजेच तुमचा आश्रम आता हातातून गेलाय. निदान इथे आता मोठा रिसॉर्ट उभं राहणार आहे, त्या निमित्ताने तरी पेढा घ्या आणि त्या निमित्ताने तरी पेढा खा. तर मंडळी, मागच्या हप्त्यातील आपली साडीची विनर ठरलेली आहे रेणुका कुलकर्णी आणि त्यांनी त्यांचा आवडता रंग टाकलेला होता बेबी पिंक. त्यामुळे बेबी पिंक कलरची साडी त्यांना लवकरात लवकर दिली जाईल. त्यासाठी खाली एक फॉर्म दिलेला असेल, त्या जर हा व्हिडिओ बघत असेल तर लगेच त्यांनी लवकरात लवकर तो फॉर्म भरावा आणि फॉर्ममध्ये डिटेल फिल करून आम्हाला लवकरात लवकर सबमिट करावा. त्याचप्रमाणे मित्रांनो, पुढच्या हप्त्यात साडी जिंकण्याचा मान आता यावेळी तुम्हालाही भेटलाय. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला माहीतच आहे काय करायचंय. तुम्हाला आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचंय, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असावं, त्यानंतर व्हिडिओला लाईक करायचं आणि कमेंटमध्ये तुमच्या आवडीचा रंग लिहायचा आहे. तर मित्रांनो, वाट कसली बघताय? लगेचच सगळ्या अटी पूर्ण करा आणि साडी जिंकण्याची सुवर्ण संधी हातातून गमावू नका. धन्यवाद. सर्व कामगार आता थांबलेले असतात. मैपत लगेच त्यांच्यावर ओरडतो आणि म्हणतो की काय रे, तुम्ही कशाला थांबले? तुम्ही तुमचं काम करा. पुन्हा एकदा आश्रम तोडायचं काम कामगार सुरू करतात. त्याच वेळी तिथे अर्जुन येतो. अर्जुनला खूप राग आलेला असतो कारण मैपत त्यावेळी सायलीला पेढा देत असतो आणि अर्जुनला आता इतका राग येतो की अर्जुन डायरेक्टली तिथे येतो आणि मैपतच्या हातात जो पेढ्याचा बॉक्स असतो तो हवेमध्ये भिरकावतो. अर्जुन सोबत चैतन्य सुद्धा आलेला असतो. अर्जुनला मैपतचा खूप राग येत असतो कारण त्याने त्याच्या सायलीला खूप रडवलेलं असतं. काही झालं तरी अर्जुन सायलीच्या डोळ्यात कधी अश्रू बघू शकत नसतो आणि सायलीला रडताना बघून आणि सायलीला त्याने किती छळले हे बघून आता त्याला मैपतचा खूप राग येतो आणि मग मैपतची डायरेक्टली तो कॉलरच पकडतो आणि जे कामगार काम करत असतात त्यांना अर्जुन थांबायला सांगतो. सर्वजण आता जागेवर थांबून घेतात. मग त्यावेळी अर्जुन आता मैपतची कॉलर पकडून मैपतला म्हणत असतो की काय रे, एक भिंत पाडली म्हणजे तू काय घर जमीनदोस्त केलत नाहीयेस मैपत. आणि मैपत शिकरे, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुझ्यामध्ये आणि आश्रमामध्ये मी उभा आहे. अर्जुन तिथे आल्यामुळे सायलीला खूप धीर वाटत असतो, सायलीला खूप बरं वाटत असतं. तर मैपत अर्जुनला म्हणतो की ओ अर्जुन साहेब, अंगाला हात लावायचं काम नाही. आणि अहो तुम्ही हारलात म्हणून एवढं तडफडताय? अहो हारलात म्हणून तुमची एवढी तडफड होते? तुम्ही आता जिथे उभे आहात ना, ती सुद्धा माझी प्रॉपर्टी आहे. चला निघा इथून, असं म्हणत तो अर्जुनला झिडकारतो. मग अर्जुन त्याला सांगतो की तुझी प्रॉपर्टी? कसली तुझी प्रॉपर्टी? आणि ही प्रॉपर्टी तुला काय, तुझ्या 7 पिढ्यांना सुद्धा मिळणार नाही. माझ्याकडे कोर्टाची स्टे ऑर्डर आहे. आता तू या आश्रमाला धक्का काय हातही लावू शकत नाही मैपत शिकरे. आता ही बातमी जेव्हा सायली आणि कुसुमताई ऐकतात तेव्हा त्यांना खूप आनंद झालेला असतो. त्यांचा आनंद अगदी गगनात मावेनासा झालेला असतो कारण जो आश्रम त्या पडताना बघत असतात तो आश्रम आता वाचला जाणार आहे. या गोष्टीमुळे दोघेही खूप सुखावतात. साक्षी अर्जुनला म्हणते की अर्जुन सुभेदार, ही आमची जागा आहे आणि ही आमची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे या जागेत आम्हाला काय करायचं आणि आम्हाला कसं कन्स्ट्रक्ट करायचं ना, हे आम्ही बघू. तुम्ही सांगू शकत नाही कारण तशी कोर्टाकडनं आम्हाला नोटीस आहे आणि कोर्टाने आम्हाला ती परवानगी दिली आहे. मग अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य, जरा ऑर्डर दे. चैतन्य अर्जुनच्या हातामध्ये ती नोटीस देतो आणि अर्जुन मैपतला म्हणत असतो की हे बघ, तू काल परवा काढली असेल तुझी ऑर्डर, परंतु आता मात्र ही आज काढलेली ऑर्डर आहे आणि कोर्टाने पुन्हा एकदा या जमिनीवर स्टे आणलाय. आता तू या जमिनीवर काहीच बांधू शकत नाहीये आणि हा आश्रम देखील तू पाडू शकत नाहीयेस. मैपतला आता चांगल्याच मुंग्या आलेल्या असतात. मग मैपत ती ऑर्डर वाचायला घेतो. सायली आणि कुसुमताईला खूप आनंद होतो. जी कुसुमताई अर्जुनला नावं ठेवत असते, आता त्या कुसुमताईला अर्जुनचा फार अभिमान वाटत असतो आणि अर्जुनचं फार कौतुकही वाटत असतं. सायली अर्जुनकडेच बघत असते. सायली आता खूप आनंदी असते. अर्जुनला म्हणते की मी खरंच स्वप्न तर बघत नाहीये ना? अर्जुन म्हणतो की नाही मिसेस सायली, आता तुम्ही काळजी करू नका, तुमची सगळी स्वप्न आता पूर्ण होतील. सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि पहिल्यांदा सायली आता एवढ्या दिवसातून आपल्याला हसताना दिसत असते. साक्षी आणि मैपत जेव्हा ती ऑर्डर बघत असतात आणि कोर्टाची नोटीस वाचत असतात तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि साक्षी म्हणत असते की नाही हे सगळं खोटं आहे.
हे सर्व साफ खोटं आहे, कारण जज साहेब अशी ऑर्डर कधी काढूच शकत नाही. चैतन्य म्हणतो की जज साहेब? कोणते जज साहेब आणि कुठले जज साहेब बोलताय तुम्ही? अच्छा, ते जज साहेब बोलतायत का ज्यांना तुम्ही लाच दिली, ज्यांना तुम्ही खूप सारे पैसे खाऊ घातले, त्या पुरोहित साहेबांबद्दल बोलताय का तुम्ही? नाही, त्यांनी ही ऑर्डर पास केलेली नाहीये. पण मी काय म्हणतो, मी असं म्हणतोय की तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉल करून विचारा ना, म्हणजे ते तुम्हाला सविस्तरपणे सांगतील. अर्जुन मैपतला म्हणतो की मैपत, तुझ्या लास्ट डायलमध्ये त्याचाच तर नंबर असेल, लाव त्या जजला फोन. मैपत आता लगेचच त्या जज साहेबांना म्हणजेच पुरोहितला कॉल करतो. आता मैपतच्या हातातून अर्जुन फोन हिसकावून घेतो आणि फोन स्पीकरवर ठेवतो. आता पुरोहितने कॉल उचललेला असतो. अर्जुन म्हणतो की नमस्कार जज साहेब, अर्जुन सुभेदार बोलतोय. तेव्हा चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, काय करतोयस तू? अरे तू एक वकील आहेस, जरा प्रोटोकॉल पाळ. एका सामान्य व्यक्तीला तू जज म्हणतोयस. अरे मैपत म्हणतो की सामान्य माणूस, आणि मग तो पुरोहितला विचारतो की ओ जज साहेब, हे सगळं काय चाललंय आणि ही माणसं इथे येऊन काहीतरी फालतू बडबड करताय, आणि तुम्ही जी ही नोटीस पाठवली ही खोटी आहे ना? पुरोहित म्हणतो की नाही मैपत, हे सगळं खरं आहे. म्हणजे आता मी एक जजही नाहीये आणि साधा वकील सुद्धा नाही राहिलो, माझी सनद काढून घेतली जातीये. तेव्हा साक्षी म्हणते की काय पण हे सगळं कसं झालं आणि हे सगळं कसं काय शक्य आहे? मग पुरोहित सांगू लागतो की आपल्यामध्ये जो व्यवहार झाला होता ना, तो व्यवहार अर्जुन सुभेदारने बार काउन्सिलला दाखवला. मैपत, अरे आता माझं भविष्य सुद्धा अंधारात आहे. तेव्हा मैपत चिडतो आणि म्हणतो की अरे तुझं भविष्य अंधारात आहे तर काय करू मी? तू कांदे बटाटे विक उद्यापासून. कांदे बटाटे विक नाही तर काहीही कर, परंतु तू जी काही जमीन आमच्या नावावर केली होती ते तर खरं आहे ना? मग त्यावेळी पुरोहित सांगतो की नाही, आता ते सुद्धा खरं राहिलं नाहीये, कारण तो निर्णय सुद्धा बार काउन्सिलने कॅन्सल केला. हे ऐकून आता मैपत आणि साक्षीला तर फक्त आता चक्कर येण्याचं बाकी असतं. पुरोहित सांगतात की शिखरे, आता त्या जागेवर कोर्टाने पुन्हा एकदा स्टे आणलाय, त्यामुळे आता तुम्ही काहीच करू शकत नाही. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही कुठल्याही लफड्यामध्ये पडू नका, आणि तुमच्यासारख्या माणसांमुळेच आज माझ्यावर ही वेळ आली आहे. मला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी तुमच्या नादी लागलो आणि थोड्याशा लाचला बळी पडलो काय माहिती. जस्ट तर सोडा, परंतु आता मी एक वकील सुद्धा राहिलो नाहीये. मैपत फार चिडतो आणि म्हणतो की अरे परंतु त्यावेळी पुरोहित मात्र कॉल कट करून टाकतो. मग अर्जुन मैपत आणि साक्षीला म्हणतो की आता तुम्ही दोघं बऱ्या बोलाने निघताय की तुम्हाला धक्के मारून बाहेर काढू? मग त्यावेळी कुसुमताई मैपतला म्हणते की थांबा शिखरे, जे खाली पडलेले पेढे आहेत ना, ते पेढ्यांनी तुम्ही तुमचंच तोंड गोड करा आता, कारण या जागेत पुन्हा एकदा लहान मुलं वावरतील, आणि लहान मुलं वावरत असताना पुन्हा एकदा तुम्ही त्यांना भेटायला यायचंय. हा, आमचं तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण आहे, त्यामुळे नक्की यायचं. हा, म्हणजे जे काही मैपतचे शब्द असतात, जेव्हा सायली आणि कुसुमताई रडत असतात तेव्हा मैपत जे काही बोललेलं असतो, जे काही टोचून बोललेला असतो आणि त्यांच्या सिच्युएशनचा त्याने फायदा घेतलेला असतो, आता तोच फायदा कुसुमताई अगदी बरोबर घेत असते आणि बरोबर मैपतला आणि साक्षीला त्याची जागा दाखवून देत असते. मग अर्जुन आता मोठ्या दिमाखातच आता आश्रमाजवळ जातो, आश्रमाच्या दाराजवळ जातो, आणि जी काही कोर्टाची ऑर्डर असते ती ऑर्डर आता आश्रमाच्या दारावर तो चिपकवतो. पुन्हा एकदा आश्रमावर स्टे आलेला असतो आणि मैपत आणि साक्षी आश्रमाचं काहीही वाकडं करू शकत नसतात. सगळा निर्णय आता अर्जुनच्या हातामध्ये असतो, सगळ्या गोष्टी आता अर्जुनच्या हातामध्ये असतात. त्यामुळे आता सायली आणि कुसुमताईला खूप आनंद झालेला असतो. एका क्षणात सगळं काही चित्र बदललेलं असतं. आता हे चित्र मात्र मैपत आणि साक्षीला अजिबातच बघवत नसतं. त्यामुळे मैपत आणि साक्षी ते बघण्यापेक्षा लगेचच तिथून पळ काढतात. मैपत आणि साक्षीला प्रचंड राग आलेला असतो आणि 2 मिनिटमध्ये त्यांची सगळी सिच्युएशनच चेंज झालेली असते. जे मैपत आणि साक्षी दुसऱ्यावर हसत असतात आणि दुसऱ्यांना खाली बघत असतात, आज त्यांना खाली बघण्याची वेळ आलेली असते आणि दुसरे लोक आता त्या दोघांवर हसत असतात. सायली कुसुमताईला म्हणत असते की बघ कुसुमताई, आपलं घर वाचलं आणि यांनी वाचवलं आपलं घर. यावेळी कुसुमताई सुद्धा सायलीच्या बोलण्याशी सहमत होत असते आणि तिला अर्जुन खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि खरंच तो सायलीसाठी लढतोय हे समजलेलं असतं. सायली कुसुमताईला म्हणते की जेव्हा मधुभाऊंना आता ही गोष्ट समजेल तेव्हा मधुभाऊ किती जास्त खुश होतील. अर्जुन आता सायलीकडे आलेला असतो. सायली खूपच आनंदी असते आणि आनंदानेच ती अर्जुनकडे बघत असते. तर इकडे घरामध्ये सर्वजण बसलेले असतात. कल्पना सर्वांसाठी चहा घेऊन येते. तेव्हा पूर्णाजी म्हणते की बरं झालं बाई तू चहा आणलास, खरंच चहाची आता खूप गरज होती.
तर सर्वजण जरा उदासच असतात, कारण सायली आज आश्रमाकडे गेलेली असते आणि सायली आज किती नाराज असेल, किती रडत असेल, सगळेजण याच गोष्टीचा विचार करत असतात. सायलीला तो आश्रम आता शेवटचा बघायला मिळणार आहे म्हटल्यावर सायली किती हर्ट झालेली असेल, त्यामुळे सर्वजण जरा उदासच असतात. आता त्याच वेळी दाराची बेल वाजते. दारावरची बेल वाजल्यावर कल्पना आता दार उघडायला जाते, तर समोर असतात चैतन्य, कुसुमताई, सायली आणि अर्जुन. सायली एवढी आनंदी असते, एवढी आनंद असते की डायरेक्टली ती कल्पनाला गोलगोलच फिरवते आणि म्हणत असते की आई मी खूप आनंदी आहे. नंतर ती पूर्णा आजीकडे येते आणि पूर्णा आजीला सुद्धा ती जोराची मिठी मारते. पूर्णा आजी म्हणते की अगं हो सायली, तुझ्या चेहऱ्याकडे बघून एवढं तर समजतंय की खूप आनंदाची बातमी आहे तुझ्याकडे. अगं काय झालंय ते तरी सांग. अस्मिता म्हणते की 1 मिनिट, म्हणजे तुम्ही सगळे एकत्र कसे काय आलात? सायली तू तर आश्रमामध्ये गेली होतीस आणि अर्जुन तू तर कोर्टामध्ये गेला होतास ना, मग दोघंही कुठून बाहेरून भटकून येत आहे आता? अर्जुन म्हणतो की अगं अस्मिताई, मी कोर्टातच गेलो होतो. कोर्टात गेल्यानंतर झालं असं. तेव्हा सायली म्हणते की नाही अर्जुन सर, मला सांगू द्यात ना, मी सांगते. सायली अगदी लहान मुलींसारखं करत असते, कारण ती खरंच खूप खुश असते आणि खूप एक्सायटेड असते घरातल्या सगळ्यांना सांगण्यासाठी. मग सायली आता सर्वांना सांगू लागते की पूर्णाजी यांनी आमचं घर वाचवलंय. हे ऐकून आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत असतो. सर्वजण खूप खुश झालेले असतात. सायली सांगत असते की मैपतचे माणसं आमचे घर पाडायलाच निघाले होते, परंतु योग्य वेळी येऊन हे पोहोचले. यांनी येऊन लगेचच बुलडोझर थांबवला. सर्वजण खूप खुश झालेले असतात. चैतन्य म्हणतो की वात्सल्य आश्रमाच्या जागेवर पुन्हा एकदा अर्जुन सुभेदार यांनी स्टे आणलाय. आता तर आश्रमाला मैपत हात सुद्धा लावू शकणार नाही. सर्वजण खूप खुश होतात. ही बातमी ऐकल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो, अस्मिता सोडून. तेव्हा प्रताप म्हणतो की अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे तर. आणि सायली तुझं खूप खूप अभिनंदन, आणि कुसुमताई तुमचं देखील खूप खूप अभिनंदन. तेव्हा कुसुमताई म्हणते की थँक्यू हा, परंतु खरं अभिनंदन तर तुमच्या लेकाचं केलं पाहिजे. अहो तुमचा लेक म्हणजे अगदी डॅशिंग हिरो, आयत्या वेळेला अगदी डॅशिंग हिरो सारखा आला अगदी. आणि काय डॅशिंग हिरो वाटत होते, असा पराक्रम गाजवलाय ना की त्या मैपतचा चेहरा अगदी बघण्यासारखाच झाला होता. आता अर्जुन पूर्णपणे शॉक असतो आणि तो कुसुमताईकडे बघत असतो की चक्क कुसुमताईच्या तोंडून त्याच्याबद्दल हे उद्गार निघत असतात की अर्जुन डॅशिंग हिरो म्हणून असं कुसुमताई म्हणत असते. त्यामुळे अर्जुन शॉक असतो. जी कुसुमताई आपल्याला नेहमी आल्यावर काही ना काहीतरी बोलत असते, एवढंच काय तर आपल्याला चिडका बिब्बा तिने नाव पाडलंय आणि प्रत्येक वेळी आपलं काहीतरी तिला वाईटच दिसत असतं आणि सायलीसाठी मी कसा परफेक्ट नाहीये हे सायलीला ती नेहमी भरवत असते. आणि आता हीच कुसुमताई माझ्याबद्दल एवढं चांगलं बोलते आणि माझ्याबद्दल इतकं हिचं चांगलं मत झालं, त्यामुळे अर्जुन सुद्धा हसत असतो आणि तोही खूप खुश असतो. कुसुमताई अर्जुनला विचारते की अर्जुन, अरे पण हे सगळं तू कसं काय जमवलं? तेव्हा अर्जुन म्हणतो की जमवलं कसं काय, म्हणजे जमलं असंच मम्मा. आता अर्जुनला खऱ्या अर्थाने स्वतःच्या तोंडून स्वतःचं कौतुक करायला जरा ऑकवर्ड वाटत असतं, त्यामुळे तो ते बोलत नसतो. मग सायली म्हणते की आई, ही गोष्ट सुद्धा मीच सांगते आणि मला माहिती आहे स्वतःच्या तोंडून कौतुक करायला यांना अजिबात आवडत नाही. मग सायली आता सगळ्यांना सांगू लागते की ज्या जजने मैपतला स्टे ऑर्डर उठवण्याचा आदेश दिला होता आणि जी नोटीस पाठवली होती, त्या जजने मैपतकडून पैसे घेऊन लाच घेतली होती. अश्विन म्हणतो की काय, एका जजने करप्शन केलं आणि हे सगळं कसं काय शक्य आहे? प्रताप म्हणतो की अरे अश्विन, मैपत हा माणूस काहीही करू शकतो आणि याचा अंदाज आपण खूप वेळा घेतलाय, आपल्यासोबत खूप वेळा झालाय हा इन्सिडेंट. आणि बघ ना, एका चांगल्या व्यवसायातल्या माणसाला सुद्धा तो चुकीच्या वळणावरच घेऊन गेला. मैपत कधी कोणाला चांगलं वळण लावू शकत नाही. सायली म्हणते की बाबा, आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, यांनी आणि चैतन्य भाऊजीने काल रात्री जाऊन त्या मैपतचं आणि त्या जजचं रेकॉर्डिंग केलं आणि त्यावेळी मैपत हा नशेमध्ये होता आणि तो जजही नशेमध्ये होता, त्यामुळे जे काही खरं खरं आहे ते सगळं तो बोलत होता. यांनी आणि चैतन्य भाऊजींनी तो व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ मग बार काउन्सिलच्या समोर दाखवला. जेव्हा बार काउन्सिलनं तो व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांनी अर्जुन सरांच्या बाबतीत निर्णय दिला. बार काउन्सिलने जजचीच सनद काढून घेतली आणि यांच्या बाजूने निकाल दिला आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी सहज शक्य झाल्या. आश्रम जोपर्यंत पाडलाही नव्हता त्याचवेळी आयत्या वेळी अर्जुन सर तिथे आले आणि अर्जुन सरांनी सगळी सिच्युएशन थांबवली आणि डायरेक्टली मैपत आणि साक्षीच्या समोर स्टे ऑर्डर पकडून मैपत आणि साक्षीला आरसा दाखवला. तेव्हा मात्र मैपत आणि साक्षीचा चेहरा अगदी बघण्यासारखाच झाला होता.
अश्विन आता टाळ्या वाजवत असतो आणि म्हणत असतो की अर्जुन यार तू फंटॅस्टिक आहेस, तुला काय बोलू मी आता, आणि खरंच खूप छान केलंस तू जे काही केलंयस ते. तेव्हा अस्मिता म्हणते की परंतु अर्जुन तू एवढी मोठी रिस्क नव्हती घ्यायला पाहिजे, आणि तुला काय गरज होती हे सगळं करायची रे, सांग मला. तेव्हा अर्जुन म्हणतो की असं काय म्हणतेस अस्मिताई, मला गरज होती हे सगळं करण्याची. त्यावेळी कल्पना म्हणते की अरे अर्जुन, याचा अर्थ तू काल रात्री मैपतच्या घरी गेला होतास का. अर्जुन म्हणतो की येस मम्मा, मी मैपतच्याच घरी गेलो होतो. ॲक्च्युली काय झालं की मला हे सिक्रेट ठेवायचं होतं, मला सायलीला सुद्धा याबद्दल काहीच सांगायचं नव्हतं. त्यामुळे चैतन्य आणि आम्ही मध्यरात्रीच आम्ही मैपतच्या घरी गेलो होतो, त्यामुळे मला कोणाला सांगता आलं नाही आणि मी तुलाही नाही सांगितलं आणि तसंच बाहेर निघून गेलो, त्यासाठी खरंच सॉरी. कल्पना म्हणते की अरे काहीच हरकत नाही आहे, आणि तसंही तू आश्रम वाचवण्यासाठीच हे सगळं केलं आहे ना, मग त्यात सॉरी कसलं म्हणतोयस, काही हरकत नाही. पूर्ण आजी अर्जुनला म्हणते की अर्जुन तुला खरं सांगू का, तू खऱ्या अर्थाने कायद्याची सेवा करतोयस आणि तुझं हे वागणं बघून आम्हाला तुझा खूप खूप अभिमान आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की थँक्यू पूर्णाई. त्यावेळी सायली म्हणते की खरंच माझ्यासाठी, माझ्या घरासाठी कोणी इतकं करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि अर्जुनला ती म्हणत असते की खरंच मी तुमची खूप आभारी आहे. तेव्हा सायली ही अर्जुनकडे बघत असते आणि अर्जुनमध्ये अगदी हरवून गेलेली असते. मग त्यावेळी कल्पना सायलीला म्हणते की अगं सायली, नवऱ्याचे कोणी आभार मानतं का असं. त्यावेळी प्रताप म्हणतो की शिका, तुमच्या सासूबाईकडनं काहीतरी शिका. अगं सायली, तुला म्हणून सांगतो, जर मी कल्पनासाठी अगदी पर्वत जरी उतरून आणला ना तरी सुद्धा कल्पना काय म्हणाल माहितीये का, हे एवढं काय त्याच्यामध्ये, पर्वत तर उचलून आणलाय, एवढं काय कौतुक त्याच्यात, माझा हक्क आहे तो आणि तुम्ही करायला पाहिजे माझ्यासाठी एवढं सगळं, असं मला म्हणेल. मग सर्वजण हसू लागतात. मग कल्पना तिची बाजू सावरत प्रतापला म्हणत असते की अहो असं काय बोलताय तुम्ही, तो बायकोचा हक्क खऱ्या अर्थाने असतोच. कल्पना म्हणते की हे मात्र खरं आहे, पण जेव्हा आश्रमावरचा स्टे उठवण्यात आला होता ना तेव्हा सायली जेवढी डिस्टर्ब होती त्याचप्रमाणे अर्जुन देखील खूप डिस्टर्ब होता. सायलीच्या डोळ्यातलं पाणी त्याला बघवत नव्हतं. मग मला सांगा की बायकोसाठी तो एवढं तर करणारच होता ना. कल्पना अर्जुनचं एवढं कौतुक करत असते. एक नवरा म्हणून अर्जुन किती चांगला आहे आणि बायकोची खरंच किती काळजी घेतो. बायकोच्या सगळ्या सुखदुःखामध्ये तो बायकोच्या सोबत उभा राहतो. हे जेव्हा कल्पना सांगत असते तेव्हा सायलीला मात्र खूप अर्जुनवर प्राऊड फील होत असतं आणि अर्जुनला असं वाटतं की खरंच हे सगळं आम्हाला नवरा बायको म्हणताय, परंतु मिसेस सायली या सगळ्या गोष्टीसाठी अजून रेडी नाही आहेत. त्यामुळे त्याला थोडंसं वाईट वाटतं आणि मग अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य, आज आपल्याला एक नवीन केस आली आहे ना, आपण स्टडीमध्ये जाऊन ती नवीन केस डिस्कस करूयात. आणि मग सगळ्यांसमोर जाऊन आता चैतन्य आणि अर्जुन दोघंही आता स्टडी रूममध्ये जातात. त्यावेळी चैतन्य म्हणतो की अरे आता कुठली नवीन केस आली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे आली आहे नवीन केस, तुला माहीत नाही आहे, चल मी तुला सांगतो. आणि मग अर्जुन आणि चैतन्य दोघंही तिथून निघून गेलेले असतात. सायली म्हणते की मी एक काम करू का, सगळ्यांसाठी छान अशी कॉफी बनवू का. मग विमल म्हणते की अहो सायलीताई तुम्ही बसा, तुम्ही एक काम करा, कुसुमताईशी गप्पा मारा, कॉफी मी बनवते. मग सायली बोलून पडते की नाही मला यांच्यासाठी कॉफी बनवायची आहे. मग सर्वजण आता सायलीकडे बघून हसू लागतात. सायली थोडीशी लाजते आणि म्हणते की नाही, म्हणजे आता येताना मला ते 3 वेळा बोलले की मला कॉफी हवी म्हणून मी त्यांच्यासाठी बनवणार होते. पूर्ण आजी म्हणते की हो बाई, आणि जर कॉफी तुझ्या हातची नसली तर तुलाही चालणार नाही आणि त्यालाही चालणार नाही. सर्वजण खूप हसत असतात आणि मग सायलीला सुद्धा खूप लाज वाटत असते. सायली लगेचच तिथून निघून जाते. तर सायलीच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून कुसुमताईला थोडंसं वाईट वाटत असतं, कारण तिला वाटत असतं की अर्जुनचं आणि सायलीचं पुढे लग्न व्हावं, अर्जुनने आणि सायलीने मिळून पुढे संसार करावा. पण शेवटी काय करणार, शेवटी त्यांच्यामध्ये एक कंडिशन असते, ती म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची. आणि हे लग्न फक्त काही कालावधीसाठी टिकून राहिलेलं आहे आणि कुठल्या तरी कारणासाठी हे लग्न केलं गेलंय. यामध्ये भावनिक गुंतवणूक अजिबात नाहीये हे कुसुमताईला माहीत होतं. परंतु या सगळ्यामध्ये अर्जुन तिला खूप प्रॅक्टिकल वाटत असतो आणि आपली सायली मात्र फार हळवी आहे. आणि एवढंच काय तर अर्जुनला ती मनोमन नवरा मानून बसली आहे, अर्जुनवर प्रेम करायला लागली आहे. फक्त आपल्या सायलीचा अपेक्षाभंग होऊ नये, आपल्या सायलीच्या पदरात पुन्हा एकदा संकट येऊ नये आणि पुन्हा एकदा तिच्या पदरात निराशा पडू नये असंच कुसुमताईला वाटत असतं. त्यामुळे सायलीला होणारा आनंद आणि अर्जुनच्या एकेका शब्दावर खुश होणारी आणि अर्जुनसाठी कॉफी बनवण्याचं आनंद मानणारी सायली बघून कुसुमताईला थोडंसं वाईट वाटत असतं की असं देवकृपेने असं नाही हो की अर्जुन आणि सायली कधी सेपरेट हो.
चैतन्य अर्जुनला म्हणत असतं की अर्जुन, अरे जेव्हा कोणी तुला म्हणतं, जेव्हा तू सायली आणि तुझ्या प्रेमाबद्दल कोणीतरी विषय काढतं आणि जेव्हा कोणीतरी असं म्हणतं की अर्जुन सायलीच्या किती प्रेमामध्ये आहे, जेव्हा असं ऐकतो तेव्हा तुझा चेहरा फक्त बघायला पाहिजे, किती लाजतोस रे तू. आणि मग लगेचच तू विषय बदलायला लागतो नाही का. तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य, अरे ही गोष्ट मला माहिती आहे, मिसेस सायलीनं ही गोष्ट कळल्यावर काय करू मी, माझं काय होईल माहिती आहे ना तुला. जाऊ दे, याचं उत्तर तसंही माझ्याकडे नाही आहे. चैतन्य म्हणतो की ठीक आहे, मग आपण आता कामाबद्दल बोलूया. आता आपण बोलणार आहोत फक्त आणि फक्त आश्रम केसबद्दल. त्याचवेळी तिथे सायली कॉफी घेऊन येते चैतन्यासाठी आणि अर्जुनसाठी ती कॉफी घेऊन आलेली असते. दोघांनाही ती कॉफी देते. तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य, मला नकोय कॉफी. सायली म्हणते की सर, अहो तुम्हाला का नकोय कॉफी? आता तर तुम्ही म्हणालात गाडीत की तुम्हाला कॉफी हवी म्हणून. अर्जुन म्हणतो की हो, पण मला दिवसातून फक्त 2 कॉफी अलाउड आहेत आणि ऑलरेडी माझ्या 2 कॉफी पिऊन झाल्यात सकाळपासून. आता जर ही 3री कॉफी जर मी पिलो तर मला तुमचा ओरडा खावा लागेल ना. सायली म्हणते की सर, अहो तुम्ही आज मोठी कामगिरी केली की नाही, मग हवं तर हे बक्षीस समजा. ही कॉफी म्हणजे माझ्याकडनं तुम्हाला बक्षीस. आणि प्यावो प्या, तुम्ही आनंदाने ही कॉफी प्या आणि अगदी निसंकोचपणे प्या. अर्जुन म्हणतो की खरंच मिसेस सायली. अर्जुन लगेचच तोंडाला कप लावतो आणि पटपट सगळी कॉफी संपवून टाकतो. आता अर्जुनची कॉफी पिऊन झालेली असते आणि मग चैतन्यला तो म्हणत असतो की आता पुढचं काम, आता आपल्याला पुढचा टास्क आहे. मैपत काही गप्प बसणार नाही असं मला वाटतंय. आता त्यावेळी सायली मात्र तिथेच उभी असते आणि त्यांचं बोलणं ऐकत उभी असते. आता चैतन्याला काही कळत नाही की सायली का बरं उभी आहे. चैतन्य हा सायलीकडे बघत असतो. मग अर्जुनला तो या गोष्टीची जाणीव करून देतो की तुझ्या बायको म्हणजे तुझ्या मिसेस सायली इथंच उभ्या आहेत. मग अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली. अर्जुन सायलीला विचारतो की मिसेस सायली, काय झालंय, तुम्हाला काही बोलायचं आहे का माझ्यासोबत, किंवा हे कप उचलण्यासाठी तुम्ही थांबलाय का? सायली म्हणते की नाही सर, मला खरं तर तुमचे आभार मानायचे होते. तुम्ही माझ्यासाठी, माझ्या घरासाठी जे काही केलंय ते खरंच कोणी केलं नसतं. तुम्ही देवळात मला वचन दिलं होतं ना की तुमचं घर जसं आहे तसंच्या तसं मी तुम्हाला तुमच्या हातात देईल म्हणून. ते वचन खऱ्या अर्थाने तुम्ही पाळलंच सर. आणि खरंच थँक्यू सो मच की तुम्ही आमच्यासाठी जे काही केलंय ते मी कधीच विसरू शकणार नाही. सायलीने अर्जुनचे आभार मानलेले असतात आणि अर्जुनही आता सायलीकडे बघत असतो आणि चैतन्य त्या दोघांकडे. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे मैपत, नागराज, साक्षी आणि प्रिया हे बसलेले असताना मैपतला खूप राग आलेला असतो. रात्री साक्षी आणि मैपत दोघंही पार्टी करत असतात, परंतु ही रात्र मात्र त्यांच्यासाठी फार अवघड असते. मैपत म्हणत असतो की ज्या रात्री तो अर्जुन सुभेदार इथं आला होता ना, त्याच रात्री जर तो मला सापडला असता तर तिथेच ठेचला असता त्याला. आणि आता जर तो माझ्या समोर आला ना तर अख्खाच्या अख्खा मी त्याला सोलूनच काढेल. असं म्हणत आता मैपत जोरातच दारूचा ग्लास हा खाली फेकतो. त्यामुळे सगळ्या फरशीवर काचा होतात. त्यावेळी प्रिया मात्र तिचं तोंड चालवत असते, तेही चुकीच्या वेळी. आणि ती म्हणत असते की मला असं वाटतं ना, खरं तर मी चुकीच्याच टीममध्ये आली आहे. काय केलं तो तुम्ही? ती मैपतला म्हणत असते की काय केलं तुम्ही त्या जजला लाच दिली आणि वरूनच्या वरून तो आश्रमही हातातून गेला. आणि तसंही दोन्हीकडनं थोबाडीत कोण खातं? आता मात्र मैपतला प्रियाचा खूप राग आलेला असतो. आधीच तो खूप चिडलेला असतो. जे काही झालेलं असतं ते त्याला अजिबात पटलेलं नसतं आणि त्यामुळे मैपतचा तो राग लक्षात घेऊनच नागराज आणि साक्षी त्याच्यासमोर काही बोलत नसतात. आणि आता ही प्रियाने आगाऊपणा केलेला असतो. प्रिया मैपत समोर बोलत असते आणि जोरदार प्रियाने आता कानाखाली खाल्लेली असते. प्रियाला एकदम जोरात बसलेली असते. मैपतने जोरात प्रियाच्या एकाने दोन्ही कानाखाली वाजवून दिलेल्या असतात, कारण प्रिया त्याला म्हटलेली असते की असं दोन्हीकडून थोबाडीत कोण खातं. मग मैपतने आता प्रियाला दोन्हीकडनं थोबाडलेलं असतं आणि तिच्या दोन्हीकडनं थोबाडीत ठेवून दिलेलं असतात आणि हे दाखवलेलं असतं की दोन्हीकडनं थोबाडीत प्रियाच खाते म्हणून. तर मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू. मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा, कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.